हे पोपडे राहू देऊ आणि हे पोपडे घालून जातो स्कूलला. स्कूलचे पोपडे नाही घालायचे. अरे स्कूलचे पोपडे घाल रे बाबा. ते बघा स्कूलचे कपडे बघा कसे ठेवले वरती, इथं दिसत असतील तुम्हाला कसे ठेवलेत ते बघा. आणि बघा कसं चाललंय. खाली जाऊन खेळून आलाय, अर्धा एक तास झालं. आणि आता पप्पाची, त्याला वाटलं पप्पा आले घरी, मग गपचूप घरी आलाय. तुझं स्कूलमध्ये तू डान्स क्लासला मध्ये भाग घेतलाय ना, मग एखादी स्टेप करून दाखव मला. तिथं का बोलतोय पिकनिक नाही आहे ना? काय नाही येणार? पिकनिकला तू नाही येणार रे. पप्पानी बोलला आज पिकनिक नाही सांगितले. तुला टीचर बोलली असं? नाही, पप्पानी बोलला हा पिकनिकला जायचं आम्हाला. पिकनिकला जायचं? हा, आणि बोलत होता नाही जायचं काय जायचं. सम्राटची पिकनिक जाणार आहे ह्या 29-30 आय थिंक. पिकनिक. सो सम्राटचे पप्पा नाही बोलतात पिकनिकला पाठवायला, कारण की तो लहान आहे म्हणून. तर टीचरने विचारलेलं वाटतं की हा माहिती तू पहिलीला आहे मला. तर टीचरने विचारलं वाटतं की पिकनिकला पाठवणार की नाही त्याला. तर त्याचे पप्पा नाही बोलले, कारण की तो मस्ती खूप करतो आणि तो मेन म्हणजे ऐकत नाही कोणाचं. त्याच्यामुळे त्याला टीचर म्हणजे सांगितलं की नाही पाठवायचं म्हणून पिकनिकला. तर टीचरने वाटतं त्याला ते सांगितलं की पिकनिकला तुझे पप्पा पिकनिकला पाठवणार नाही. पाठवणार आहे बोलतो. हा, पाठवणार आहे. कोण बोललो तुला? पप्पा नाही बोलले. पण पप्पा नाही बोलले. नाही बोलले पप्पा. पप्पा बोलतात पिकनिक लांब आहे तुझी, त्याच्यामुळं. पिंगला पिंगला. तर आमच्याकडे काल एवढी थंडी वाजत होती, एवढी थंडी वाजत होती. माझा ब्लॉग शूट करतोय बघा त्याच्या फोनमध्ये. माझ्या दुसऱ्या आयडियाने ब्लॉग शूट करतोय. बघितलं? माझ्यासारखी माझ्यासारखी नक्कल करते ते बघा. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. हो, माझी पण तब्येत आता ठीक आहे. दादू शांत बस ना दादू. तर काल 2 दिवस आमच्याकडे म्हणजे थंडी होती, इतकी थंडी होती ना. आज ना अचानक गरम होतं. आणि ऊन तर बघायला एवढं कडक पडलंय आमच्या इकडे. तुम्हाला दाखवते मी, 1 मिनिट थांबा. बघा कसलं कडक ऊन पडलं. आमच्या बाजूच्या पत्र्यावरून दाखवते. कडक ऊन पडले असं. आणि याच्याकडे बघा, हे बघा, तो पण दाखवतोय त्याच्या याच्यामध्ये. खाली तर चल मधी मी दाखवते म्हणून तो पण दाखवतो. इतकं कडक ऊन पडलंय ना, गरम होतं असा. घाम निघायला लागलाय. आता थोड्या वेळाने परत गार वाटेल, थंडी वाजेल. म्हणजे सकाळी थंडी वाजत होती. आणि मोबाईल हे बघा कसं करतोय दादू. मोबाईल पडेल. अरे नको. आणि इकडे ते खाली उतरा. मी तू हे बघा कशावर चढलाय. मी चढले म्हणून त्याच्यावरती. हा माहिती आहे तू ब्लॉग काढतोय. शहाणपणा करू नकोस. अभ्यास कर पहिला. चाललाय ब्लॉग काढायला. हो इकडं. तर परत गार वाटेल, परत गरम होईल, परत गार वाटेल, परत गरम होईल. तर थोडंसं तब्येत पण आता हे झाले ना, तो तोंडाला असं चव नाही राहिली. सर्दीमुळे खूप सर्दी झाली मला पुन्हा. बघितलं? अशी नाट. चल स्कूलची तयारी करायला घे. चल पप्पा येईल आता. हे घे कपडे घे. चल फोटो नको काढू. हे घे चल. उगाच त्या मोबाईलचे हे नको भरत बसू. हॅलो बॉईज, आम्ही येतोय. कुठे येत आहे तुम्ही? कुठे येत आहे तुम्ही? आ सगळं दाखवतोय मी, करते तसं. बोलतो हॅलो बॉईज, आम्ही येतोय, असं तसं. ते बघा, बघितलं? सगळं घर दाखवतोय मी, दाखवते तसे बघा.
सो चला, मला ती कोलॅबला साडी आली, त्याचं ब्लाऊज शिवायचे. तब्येत तर काही ठीक नाही आहे, पण शिवावं लागेलच कारण की कोलॅब करायचं आहे मला त्याच्यामुळं. तर अस्तर तर मी इकडे आणून ठेवले, ते शिवून घेईल आणि मग हे करेल. झाला का टाइमपास? हा, टाइमपास झालं. टाइमपास करतोय का? मग काय टाइमपास अरे मग आता जेवलोय मी आत्ताशी. मग पोराला सोडलं शाळेमध्ये. मग पोराला सोडलं म्हणजे आता आता जेवलो थोडस 10 मिनिटं पण बसू नको का? बसायचं नसतं जास्त. पोराने नंबर प्लेटची बघ काय वाट लावली, सगळं बेंड करून टाकली. स्ट्रगल आपल्या आयुष्यात स्ट्रगलच आहे. स्ट्रगल करायचा, माहिती आहे ना? हा मग तेच बोलतो. कशाला करता ते नंबर प्लेटची वाट लावताय अजून? बेंड होतं, सरळ केलं. काय बेंड होतं? नंबर प्लेट. आणि काय बेंड होतं? अरे नंबर प्लेट बघ कशी. तुमच्या डोक्याला पण बेंड आलंय. सम्राटने वाकवली होती. तुमच्या डोक्याला पण बेंड आलंय. सम्राटने नंबर प्लेट हे केली होती. बघ ना. बघा अवतार बघा कपड्यांचा. अरे अवतार फेरी म्हणजे बघा. कामावून आलोय, कामामध्ये कपडे होणार खराब. कसले कामावून कपडे खराब? काय नाही होत खराब. यांना व्यवस्थित कपडे बिपडे काय घालता येत नाही. नुसतं माहिती आहे ना बायको धुत असते, मग कसं पण वापरायचं नाही ना. बायको कशाला राहते? कपडे धुवायला असते का? हा मग. कपडे धुवायला असते बायको? हा मग. कपडे धुवायला असते. हा मग घरातलं काम कोण? बघितलं, बायको कपडे धुवायला असती आणि मग तुमचं काय काम आहे? बाहेर कामाला जायचं, काम करायचं आणि पैसा घरात आणायचा. कोण बोललं तुम्हाला? असं कुठल्या बुक मध्ये लिहिलेलं आहे की माणसांनी बाहेर काम करायचं आणि बायकांनी घरामध्ये कपडे धुवायचे? मी तुम्ही लोक हाणतील ना तुम्हाला. लोक नाही, बायका हाणतील तुम्हाला धरून. मी स्वतः. बायका हाणतील धरून तुम्हाला का असं तुम्ही म्हटल्यावरती. असं म्हटल्यावर म्हणजे मग असं कुठं लिहिलेलं नाही की बायकांनी बाहेरचं काम नाही करू आणि पुरुषांनी बाहेर जाऊन काम करायचं, असं कुठं लिहिलेलं नाही. समजलं? अजून काय? मग आता मला उद्या जर बाहेर जॉब असता म्हणजे होताच, मी जात होती जॉबला, पण मला नाही येत कोणाच्या हाताखाली काम करायला, नाही जमत. आमच्या अख्ख्या खानदानामध्ये तसं नाहीये, म्हणजे कोणाच्या हाताखाली काम करायचं असं नाही जमत आम्हाला. माझा भाऊ म्हणा, माझे पप्पा, अजून बाकीचं माहित नाही मला, बाकीच्यांचं माहित नाही मला. मग खानदान थोडी आलंय, मग हे फॅमिली आलं. फॅमिलीच बोलते. खानदान म्हटल्यावर कसं माहितीये का, त्याच्यामध्ये सगळे आले. मग खानदान मध्ये पण आहेत ना ज्यांचे बिझनेस आहे, जो तो आपल्या आपल्या हाताने काम करतो. अरे काम तर हातानेच करतात रे, पण स्वतःच आहे ना सगळ्यांचं. हो, स्वतःच आहे सगळ्यांचं. कोणी कंपनीत नाही जात कामाला आमच्याकडं. स्वतःच काम आहेत सगळे, स्वतःचा बिझनेस आहे सगळ्यांचा. इवन आम्ही पण तसेच आहोत. हो, बापाने शिकवलेलं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं. अजून दुसऱ्यांच्या पायावर नाही उभं राहायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि त्याच्यासाठी कशीही आणि कोणती पण धडपड करायची असेल तर ती करायची. कुठलंही वय बघायचं नाही आणि कुठलंही म्हणजे काही बघायचं नाही. जर तुम्ही यशस्वी होत असाल त्या गोष्टीमुळे तर ती गोष्ट तुम्ही करायची. असं माझ्या पप्पांनी शिकवलंय मला. समजलं? मग काय केलं तू? काय केलं म्हणजे काय केलं? 5 लाख लोक 5 लाख फॉलोवर आहेत माझे अरे ठीक इंस्टाग्राम. आहे ना. आणि शिवाय एवढ्या लोकांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत. एवढे लोक खोकलताना जरा तोंडावर बोट हात ठेवायची, काय असं हा बोट घालायचा नाही तर हा असं करत जा ना काहीतरी काय खोकलताना. असं मग तू म्हणली का खोकलतानी बोट सगळं खोकलले तर सगळं तोंडावर गेलंय माझ्या. बाप. अजून अजून करायला लागले. अजून काय? असं खोकलताना माणूस असं खोकलतं ना, यांचं खोकलणं बघा कसं. मला हळू नाही जमत ना, मला हळू नाही जमत. हळू तुम्हाला हळू काय मला कोणाची भीती आली का?
खोकलताना असं. अरे भीती नाही आली पण लोकांच्या तोंडा उडत तिरी भुवन. कोण लोक बसले दाखव मला जरा. मी समोर तू बसली. लोक आहे का? खोकलताना जरी समोर दुसरं कोणी असलं असतं तर हा मग असतं तर बघितलं असतं. आणि मग दिगुदाजीच्या समोर तू हाय हे करायचं ना आज. असलं तर बघितलं असतं. त्यांच्या समोर खोकलायचं होतं असं. पारीत परत हवा आली माहिती का माझ्या हा, मग तू तोंडापर्यंत. पंखा बंद केलाय ना. पंखा बंद केला मग तुम्ही अशा हवा देशाल खोकलून. मग वा तुझी ग्रेट हो पाजी. ग्रेट हो तुझी. मग बरोबर आहे ना. मग काय मग काय बरोबर आहे. मला तू सांग काय बिझनेस काय कोण खानदानीचं बोललीस तू मला दाखव सांग कोण कोण आहे. ज्याचे बिझनेस आहेत कोणाकोणाचे? सगळ्यांचे. सगळे म्हणजे कोण? हो मग सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे आता माझं खानदान ओळखता ना तुम्ही. मी नाही ओळखत कोणाला. नाही ओळखत मी बी नाही ओळखत. मी बी नाही ओळखत. माझा बाप गेल्यापासून मी बी ना कोणाला ओळखत. मला कोणीच नाही माझ्या आई आणि भाऊशिवाय. मतलबी लोक असतात सगळे मतलबी. जोपर्यंत आपल्या बापाचा आपल्या डोक्यावरती हात असतो तोपर्यंत म्हणजे बाप असतो तोपर्यंत सगळे चोचल्यावानी सगळे येतात करत करत. पप्पांचे जे पण होते असं. मग काय नाही मतलबी दुनिया असते. किती पण करा कितीही हे करा नंतर मतलब दाखवतेच दुनिया. सो त्याच्यामुळे मी काय ओळखत नाही. आहे की नाही. तुम्ही ओळखता का? मी नाही ओळखत कोणाला. मग मी पण नाही ओळखत. मला माहितीच नाही कोण आहे काय आहे. लग्न करताना पण तुम्ही मम्मीलाच भेटले होते. मी कोणाला भेटलो का मला सांग. तुझ्या मम्मीलाच रिलेटिव्ह भेटलेले मध्ये ना. कोणाला भेटलो मला मम्मीलाच भेटलेले ना फक्त सांग. माझ्या. हा, मग तेच सांगतो. तेच बोलले. म्हणून मी म्हणलं मी नाही ओळखत कोणाला. बोल पुढं अजून काही. मी स्वतः ओळखत नाही तुम्हाला काय म्हणू. बाबा लोक बोलतात आता मी मोठी झाले मी आणि मम्मी आणि मला आणि मम्मीला लय ॲटिट्यूड आलाय असं बोलतात. माझे पप्पा वारल्यापासून माझ्या मम्मीला आणि मला खूप ॲटिट्यूड आला. अरे मनचंद्यांनो बा गेल्यापासून कोणी काय विचारलंय का आम्हाला. कोणी असू द्या माझी मम्मी कसे दिवस काढते काय काढते ते माझ्या मम्मीला माहिती. तेवढाच सपोर्ट आमचा पण आहे मम्मीला. सो आम्ही बघतो ते मम्मी एवढे आजारी असताना सुद्धा म्हणजे चालता येत नाही तिला. बीपीचा त्रास असून सगळ्या गोष्टी असून ती कामं वगैरे करते. सकाळी 5 वाजता उठून जाते. आणि हे मनचन गाव याचे लोक बोलतात की मम्मी मला ॲटिट्यूड आलाय. दादाला काय आम्ही जादू केली. बोलतात दादावरती आम्ही जादू केलेली. ते जादू बिदू नाही रे. हा. एखाद्याला जीव लावा लागतो तेव्हा तो व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीच्या जवळ असतो. तेच बोलले. जीव लावणं हे प्रकारच माहित नसेल तर काय. पण तुम्हाला काय वाटतं हे योग्य. त्यांना असं वाटतं की मला एक आमच्या सांग. म्हणजे असं मला कानावर पडलं ऐकायला की असं बोलतात. मी काय बोलतो साधन सोपं उदाहरण. त्या दिवशी मी बाबांचा विषय घेतला आपल्या. त्याच्यानंतर मी काय बोललो मला आजीने जीव लावलेला. तर ते बघ काही गोष्टी अशा राहतात का लहानपणी जरी जीव लावला तर माणूस आहे ना ते लास्ट पर्यंत तेच लक्षात ठेवतं का बाबा माझ्यासाठी असं केलं तसं केलं. आता मी नाव काढतो का नाही की मला यांनी असं की लहान विषय तो आहे रे. आता काय त्यांनी काय जादू केली का माझ्यावर? हा कोणी आजीनी बाबांनी. ते तर आहे. मग ही गोष्ट कळायला पाहिजे. मग तेच बोलते ना. स्वतः काय करायचं नाही आणि दुसरे काय करत असेल तर त्यांनाही करून द्यायचं नाही. तेच अशी परिस्थिती आहे सध्या. दादा म्हणजे माझा भाऊ असं. माझा भाऊ आम्ही कोणीच कोणाशी तो काय काय लहान नाही आज सध्याला. किती तो वर्ष? पण बघतोय ना की किती वर्षाचा पप्पा आहे? गेल्यापासून आपल्याशी कोण कसं वागलंय काय. 19 कोण दादा? हा. दादा 23 वर्षाचा. 23 वर्षाचा. 22. चल तो 22 वर्षाचा आहे म्हणजे तो त्याला सगळं कळत आहे. मग त्यांनी हे पण बघितली ना दुनियादारी का की कोण बघितली ना. तो तर एकच बोलतो. तो बोलतो
पप्पा वारल्यापासून आपल्याला कुठलंच काय हे नाही कोण आलं सांग मला. हे नाही. आणि मम्मीला बोलतो तुला जर काही झालं तर मी त्या लोकांना फोन पण करणार नाही. मी दाजी म्हणजे माझे मिस्टर आणि दीदी, बस आम्हीच असणार. कोणाला फोन नाही करायचा. तुझा एवढा हेवा दावा जर लोकांना असेल तो कोणाला फोन करायचा नाही. आणि कोणी तिकडे खपलं तरी मग आपल्याला कळवायचं नाही काही हो तिकडे. त्याच्यामुळे माझ्या आजल सासरा जेव्हा वारले तेव्हा पण मी कोणाला कळवलं नाही. तर काय गरज पडली. तुम्ही गेलो आमच्या देशाच्या बाहेर नाही राहत, देशातच राहता ना, तर समजायला हवं तुम्हाला पण. असो, कोणाच्या सुखात आम्हाला जायचं नाही ना कोणाच्या दुःखामध्ये जायचं नाही. आम्ही आमचे बेले असं आहे की नाही. तेच बोललो. असं तर नाही ना का सांगायला काय ते का खुशीची गोष्ट आहे का या असं झालं या 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 काही गोष्टी असं पण राहतं ना का माहिती झालंय सगळं काही, फक्त निमित्त पाहिजे की आम्हाला सांगितलंच नाही, आम्हाला बोलवलंच नाही. अरे बोलवायला काय ते काय लग्न होतं का? तर सांगितलं नाही. काय कळलं पाहिजे ना तर लोक. सांग जाऊ दे. अशा लोकांचं तर हे पण नाही करायचं, काही नाही. असो, खानदानाचा विषय निघाला म्हणून बोललो. कारण की आमच्या मम्मीची जी हे चालले काय बोलतात, मम्मी जे स्ट्रगल करते ते आम्ही. कारण की मम्मी ना पप्पा जेव्हा होते ना तेव्हा मम्मीला दुकान माहिती नव्हतं. सगळं पप्पा घरी आणून टाकायचं, सगळं टोटली. आणि मम्मी अनाडी असल्यामुळे मम्मीला काही समजायचं नाही. मम्मी आता पप्पा वारल्यापासून मम्मी जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाले मम्मी एकटी लांब लांब कामाला जाते. सकाळी 5ला ती निघते घरातनं तर तिला संध्याकाळी 9:30-10 वाजतात यायला. तर दुखत असतं, चक्कर येत असतात. आता पप्पा वारल्यापासून तर तिला बीपीचा त्रास पण चालू झाला. आधी तर एकच गोळी होती, आता तर 2-2 गोळ्या आहेत. आता 2 गोळ्या घ्याव्या लागतात. रात्रीची झोप लागत नाही. असं पाय ते वाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाय ठोक हे ठोक. तर ते आम्ही बघतोय. तर आम्हाला माहिती आहे ते मम्मीने, मी बघते, माझा भाऊ बघतोय. तर लक्षात ठेवू आम्ही एक एक गोष्ट सगळ्यांच्याच, आहे की नाही. हां, काही जणांना असं वाटत असेल जर तुझा भाऊ एवढा 22-23 वर्षाचा मग तो काही कामाला जात नाही का? काही जणांना असं वाटत असेल तो 22-23 वर्षाचा आहे, कामाला जात नाही का? कामाला जात नाही का? त्याचं कॉलेज चालू आहे, त्याला शिक्षण नाही देणार तर तो पुढे कसं हे करणार? त्याचं आता सध्या चालू आहे लास्ट इयर. मग तो असं नाही का नाही जात, जातो तो जातो, काम पण करतो, काम पण करतोय, कॉलेज पण करतोय. मग काय असं आहे. त्याच्या परीने जेवढं होतं. आम्ही तर त्याला तेवढं पण नको बोलतोय की नको करू. मी तर बोलते त्याला मी हे करते, पण थोडासा मम्मीला हातभार लावण्यासाठी तो जातो. तो असं ऑनलाईन असतो गाडीवरती ते जातो. कारण की कंपनीत कामाला असं जॉबवरती जाऊ शकत नाही. डिलिव्हरी ऑर्डर फुल डे जॉब असतो, त्याच्यामुळे मग त्याचं कॉलेज होणार नाही. आणि आता लास्ट इयर चालू आहे त्याचं. त्याच्यामुळे मी त्याला काय बोलले की मी पैसे लावते, तू तुझं शिक्षण पूर्ण कर आणि मग नंतर चांगल्या जॉबला लागशीलच. कारण की माझं नाही झालं होऊ शकलं तर तू ॲटलिस्ट तुझं तरी कर. म्हणून ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, त्या बेसवरती आपण बघू पुढे कसं काय करायचं. सो त्याचं करतोय, पण तरी पण तो जातो, डिलिव्हरी वगैरे मारतो ऑनलाईन आणि मग येतो घरी रात्री संध्याकाळी. तर असं चाललेलं आहे. डिलिव्हरी वगैरे मारून आल्यानंतर जो जेवतो की झोपतो, सकाळी परत कॉलेजला, असं रुटीन आहे त्याचं. आणि आता काय जास्त मुलांमध्ये पण राहत नाही, त्याला समजायला लागलंय तेव्हापासून. तर तो सगळंच मोहमाया सोडून दिलेली त्यांनी, हुशार झाले आता. त्याच्यामुळं मम्मीच्या डोक्याचं टेन्शन पण. आणि असं वाटतं असं काही लोकांना की तो आणून खाऊ घालतो, तो घालतो. तुमच्या बापाचं काय जातं, घालतो तर घालतो. मुलगा आता आणून खाऊ घालणारच ना, का दुसरं येणार खाऊ घालायला? हाय मी खाऊ घालते. मी एवढं माझं लग्न झालेलं आहे, मी माझ्या नवऱ्याकडे राहते आणि तरी आम्ही हे करतो, करणारच आहे. कारण की आमच्याशिवाय हाय कोण तिला दुसरं, बरोबर की नाही. असो, जे असेल ते दुर्लक्ष करा आणि व्यवस्थित राहा, पुढे जा सगळ्यांनीच, असं म्हणणं आहे माझं. आणि लक्ष देऊ नका कुठल्या गोष्टीकडे. आता विषय निघाला म्हणून आम्ही त्याच्यावरती बोललो, बाकी असं काही नाही.
सो मम्मी व्लॉगमध्ये येईलच लवकर, कारण की मम्मी उशीर येते त्याच्यामुळे मी मम्मीकडे जात नाही. मम्मीचं माझं 4-5 दिवस झालं बोलणं पण झालं नाही. तर जर लवकर आली तर मी तिला घेईन बोलून ये म्हणून. तर मी नक्कीच ब्लॉगमध्ये मम्मीला दाखवेन. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. सरळ आता तोपर्यंत बाय बाय.